मी संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावल येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपण पुलीविषयी माहिती पाहत आहोत। तर त्यामधील तिसरा प्रकार आहे फास्ट अँड लूज पुली। फास्ट आणि लूज पुली ह्या दोन्ही एकमेकाला जॉईंट बसवलेले असतात। तर ही फास्ट पुली ही शाप बरोबर फिरते। जी पुली शापवर लूज बसवलेली असते म्हणजेच कीच्या साहाय्याने बसवलेली नसते तिला लूज पुली म्हणतात। ही शापवर फ्री फिरते। शापवर ग्रप स्क्रूच्या साहाय्याने कॉलर फिट केली असते, त्यामुळे लूज पुली शापच्या लांबीच्या दिशेने सरकण्यास टाळले जाते। फास्ट आणि लूज पुलीचा जोडीने उपयोग करून मशीन पाहिजे त्यावेळेस सहजपणे चालू करता येते आणि बंद करता येते। मेन शॉपकडून येणारा ड्रायव्हिंग बेल्ट ज्या वेळेस फास्ट पुलीवर घेतला जातो त्यावेळेस काउंटर शाफ्टही फिरतो व मशीन चालू होते, परंतु ज्या वेळेस बेल्ट लूज पुलीवर घेतला जातो त्यावेळेस लूज पुली फिरते, म्हणून काउंटर शाफ्ट फिरत नाही व मशीन बंद होते। आकृतीत दाखवल्याप्रमाणे फास्ट आणि लूज बेल्ट लूज पुलीवरून फास्ट पुलीवर अथवा फास्ट पुलीवरून लूज पुलीवर घेण्याकरता लिव्हरचा उपयोग करतात। अशा प्रकारे या फास्ट आणि लूज पुली बद्दल माहिती आपण पाहिली। पुढची आहे ग्रू पुली। या पुलीला फेसवर एक किंवा त्यापेक्षा जास्त ग्रू पाडलेले असतात। यामध्ये केवळ व्ही बेल्ट बसवले जातात। व्ही ग्रू पुली कास्ट आयर्न, रॉट आयर्न, माय स्टील अथवा लाकूड यापासून बनवतात। मशीनमध्ये गतीचे वहन करण्याकरता व्ही ग्रू पुली मोठ्या प्रमाणात वापरतात। व्ही ग्रूचा कोन 40 अंश इतका असतो। पुढची आहे रोप पुली। या पुलीच्या फेसवर अर्धगोलाकार ग्रू पाडलेले असतात, त्यामुळे या पुलीला हाफ राऊंड ग्रू पुली असे म्हणतात। या पुलीचा उपयोग रोप ड्राईव्हसाठी केला जातो। यासाठी राऊंड बेल्टचा उपयोग करतात। रोप पुली व रोप मुळे वेगवेगळ्या उंचीवर व विविध अंतरावर असणाऱ्या शाफ्टवर शक्तीचे वहन करता येते। कॉटन किंवा हेप यापासून बनवलेले रोपचा व्यास नेहमी 25 मिमी पासून 50 मिमी पर्यंत असतो। रोप पुलीचा व्यास या रोप पुलीच्या व्यासाच्या कमीत कमी 30 पट ठेवतात। ज्या वेळेस वायर पासून बनवलेले रोप वापरतात त्यावेळेस रोप पुली सामान्यपणे बिल्डअप असते व तिचा व्यास 2 मीटर पेक्षा कमी ठेवला जात नाही। रिम आणि हब दोन्ही भागात कास्टिंग करतात व आर्म्स स्टील पासून बनवतात। ही पद्धत आता क्वचित वापरतात। जॅकी पुली। या पुलीला आयडल पुली असे म्हणतात। ड्रायव्हिंग पुली आणि ड्रिव्हन पुली यांच्या सेंटर मधील अंतर जर मोठ्या पुलीच्या व्यासाच्या 3 पटीपेक्षा जास्त असेल तर या पुलीच्या व्यासामधील गुणोत्तर 6:1 असते। आर्क आणि कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी जॅक पुलीचा उपयोग करतात। याकरता ही जॅकी पुली ड्रायव्हर पुलीच्या जवळ बेल्टवर स्ट्राईकवर साईडवर बसवतात। जॅकी पुली मुळे रॅपिंग अँगल आणि बेल्ट यावरील ताण वाढवले जाते की जे शक्ती संक्रमणासाठी आवश्यक असते। या पुलीचा रुंदी जास्त असते। पुलीच्या व्यासापेक्षा रुंदी जास्त असते। ग्रुप ड्राईव्ह मध्ये ही पुली उपयोगात आणतात। या पुलीचा रिम माइल्ड स्टील सीट पासून बनवतात। काउंटर शाफ्टवर ही पुली बसवतात। उदाहरणार्थ पिठाच्या गिरणीमध्ये हिचा उपयोग करतात। फ्लॅट बेल्ट करता या पुलीचा वापर करतात। पुढची आहे बिल्ट अप पुली।
या प्रकारच्या पुलीमधील हब कास्ट आयर्न पासून 2 अर्ध्या भागात बनवलेला असतो. तसेच रिम सुद्धा 2 अर्ध्या भागात कास्ट आयर्नचीच बनवलेली असते. आर्म्स रॉट आयर्न किंवा स्टीलचे बनवतात. हबच्या दोन्ही अर्धे भाग नट बोल्टने एकमेकात जोडतात व संकीच्या साहाय्याने शाफ्टवर फिक्स करतात. क्रॉस सेक्शनमध्ये आर्म, हब आणि रिम यांना जोडण्याकरता वापरतात. या आर्मची आतील टोके हबच्या बाहेरील पृष्ठभागावर असलेल्या होलमध्ये बसवतात. आर्मची बाहेरील टोके रिमला रिवेटिंग करतात. आर्मला असलेली कॉलर रिमच्या आतील बाजूवर दाबून बसेल याप्रमाणे सेटिंग करून रिवेटिंग करतात. अशा प्रकारे बिल्टअप पुलीची माहिती आपण पाहिली. बिल्टअप पुली या प्रकारच्या पुलीमध्ये पुलीचा हब कास्ट आयर्न पासून 2 अर्ध्या भागात बनवलेला असतो. तसेच रिम सुद्धा 2 अर्ध्या भागात कास्ट आयर्नचाच बनवलेला असतो. तसेच रिम सुद्धा दोन्ही अर्ध्या भागात कास्ट आयर्नचीच बनवलेली असते. आर्म्स रॉट आयर्न किंवा स्टीलचे बनवलेले असतात. हबचे अर्धे भाग नट बोल्ट एकमेकात जोडतात व संकीच्या साहाय्याने शाफ्टवर फिक्स करतात. गोलाकार क्रॉस सेक्शनचे आर्म्स, हब आणि रिम यांना जोडण्याकरता वापरतात. या आर्मची आतील टोके हबच्या बाहेरील पृष्ठभागावर असलेल्या होलमध्ये बसवतात. आर्मची बाहेरील टोके रिमला रिवेटिंग करतात. आर्मला असलेली कॉलर रिमच्या आतील बाजूवर दाबून बसेल या प्रकारे सिटिंग करून रिवेटिंग करतात.